मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. तुका म्हणे आता आपुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे. आम्हा जगदिसे सांभाळा रे. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मंगल भवन
नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशम् आनन्दिवल्लभम् अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो श्री गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरन रघुबर विमल जसु जोदाय कुफलचारी वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने अनंत कृपा विभूषित परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर कारण करुणावरुणालय अखिल कोटी ब्रह्मांड नायक करतुम अकर्तुम अन्यथा करतुम करुणा घन करुणा वत्सल परात्पर परमात्म्याच्या सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहुनिवासी ज्ञानेश प्रिय श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबा यांचा गोड असा अभंग भगवान परमात्म्याकडे काही विशेषत्वाने विशेष अशा प्रकारच्या इच्छा व्यक्त करणाऱ्या आणि त्या इच्छेमध्ये संतांची वैष्णवाची संगती मागणारा अभंग आज या ठिकाणी मौजे गोविंदपूर या गावामध्ये कीर्तन सेवेसाठी सादर केलेला आहे. भगवान परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादाने साधू संतांच्या परम कृपेने पुण्य पावन असणाऱ्या या गोविंदपूर गावामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळींच्या अथक परिश्रमाने सर्व कार्यकर्ते मंडळींच्या कठोर मेहनतीने महाराज मंडळींच्या उपस्थितीत साधू संतांच्या आशीर्वादाने अत्यंत सुंदर अत्यंत गोड असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. पूर्णाहुतीच्या दिशेने वाटचाल करतोय आणि त्यातलीच ही काल्याच्या पूर्व संध्येची कीर्तन सेवा अर्थात जागराची कीर्तन सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं माझे परम मित्र परम आदरणीय सबंध महाराष्ट्र ज्यांनी आपल्या उज्ज्वल आणि रसाळ वाणीच्या द्वारे आपल्या गोड गायनाने सबंध महाराष्ट्र गायनाने आणि उत्कृष्ट अशा कीर्तनाने संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांनी गौसनी घातलेली आहे असे माझे परम मित्र आदरणीय हरिभक्त परायण भागवताचार्य आपल्या गावचे भूमिपुत्र हरिभक्त परायण श्री अशोकजी महाराज चिगुळे यांच्या आदेशानुसार महाराजांच्या प्रेमानुसार प्रेमाखातर आज या ठिकाणी उपस्थित आहे आणि प्रस्तुत कीर्तनासाठी उपस्थित म्हणून महाराष्ट्रातील नामांकित मंडळी या ठिकाणी विराजमान आहेत. ज्यांची गोड चाल आता आपण नुकतीच ऐकली असं वाटत होतं चाल ऐकतच राहावी. अत्यंत सुंदर अत्यंत गोड अशी ती चाल चाललेली होती सज्जन हो. खऱ्या अर्थानं कीर्तनाचा जो ढाचा आहे ना ढाचा जुन्या काळामध्ये सुद्धा कीर्तन असायचे आणि आता पण कीर्तन आहे. पण जुन्या काळामध्ये पंचपदी पर्यंत जवळजवळ कीर्तनाच्या मंडपात बसलेले अर्धे लोक झोपलेले असायचे. पण आता मात्र गायक गायन करायला लागला की ऐकणाऱ्या श्रोत्यांना वाटतं आता पुढं काय गाणार आहे. वादक वाजवायला लागला
की असं वाटतं आणखी याच्या हातातून आणखी काय काय निघणार आहे. म्हणजे उत्सुकता वाढत चाललेली आहे. काळाच्या नुसार बदल होत आहे आणि तो बदल गरजेचा आहे. बदललं पाहिजे माणसानं सज्जन. एका काळामध्ये नोकिया नावाचा एक ब्रँड होता मोबाईलच्या फॉर्मॅटमध्ये. तो नोकियाच्या मालकानं बदल केला नाही. मग मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हर्जन आले आणि त्या व्हर्जनाने नोकियाला कुठं नेऊन टाकला की सापडायला सुद्धा तयार नाही तो नोकिया. म्हणून आदरणीय अशोक महाराजांच्या प्रेमास्तव, आपल्या सर्व ग्रामस्थांच्या प्रेमास्तव या ठिकाणी अगदी अशोक महाराजांनी जर ठरवलं, शिवानंद शास्त्री पासून इंदोरीकरापर्यंत कोणत्याही महाराजाला इथं आणून उभं करायचंय तर महाराजांसाठी ते अशक्य होतं. कोणी असू द्या, महाराष्ट्रातल्या कोणत्याही नावात कीर्तनकाराचं नाव. आणि आपण पाहिलंय, आज मी परवा पण बोलून गेलो की सद्यस्थितीला उभ्या महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य एक नंबरचा चालू असलेला नाम सप्ताह जर कोणता असेल तर तो गोविंदपूरचा सप्ताह होता. अगदी तू कोणी घेतले मोती जैसे, अगदी मोती वेचावेत अशी माणसं खडेतून अगदी असे निवडून मोती काढलेले सगळी माणसं या ठिकाणी अगदी वेचून आणलेली आहेत महाराजांनी. ज्यांची गोड चाल आताच आपण ऐकली. गायन सम्राट माझे परम मित्र, संगीत अलंकार आदरणीय मदनजी महाराज कदम महाराजांना वंदन करतो. त्याचबरोबर अत्यंत सुंदर गोड गायनाचे तथा गोड स्वभावाचे धनी माझे परम मित्र आदरणीय सोपानजी महाराज आपणासही वंदन करतो. त्याचबरोबर गायन सम्राट माझ्या बरोबर आलेले अत्यंत विठ्ठला 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 संगीत क्षेत्रामध्ये विशेष असा ठसा उमटवणारे गायन सम्राट पंडित रघुनाथजी खंडाळकर गुरुजी यांचे पट्टशिष्य वाल्मिक महाराज नलावडे आज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर ग्रामस्थांच्या प्रेमा खातर आणि माझ्या प्रेमा खातर अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आपल्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ ज्यांनी कंठस्थ केला, ज्ञानेश्वरी ग्रंथाची साधना 108 पारायण, ज्ञानोबाराच्या मंदिरामध्ये अजान वृक्षाच्या झाडाखाली बसून त्या वृक्षाची पानं खाऊन ज्यांनी साधना केली, असं अत्यंत महान व्यक्तिमत्व ज्यांच्या जीवनातली साधना अत्यंत अनमोल अशी साधना आहे असे आदरणीय पांडुरंगजी महाराज विघ्ने बाबांच्या चरणी सुद्धा वंदन करतो. आवर्जून आज या ठिकाणी आळंदीवरून बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर माझे परम मित्र आदरणीय, एक काळ महाराजांच्या उभं समोर पकवाज वाजवायला उभं राहायचं म्हटलं तर थरथर कापायचे सगळे पकवाज वादक. माजलगाव तालुक्यामध्ये एक आगळा आणि वेगळा ठसा उमटवणारे आमचे परम मित्र आदरणीय विश्वंभरजी महाराज शिंदे महाराजांना ही वंदन. आदरणीय हरिभक्त परायण रामायणाचार्य माझे परम स्नेही धनराज महाराज शिंदे महाराजांना सुद्धा वंदन करतो. विशेषत्वाने प्रत्येक वर्षी प्रत्येक जागराच्या दिवशी आवर्जून भले 1 तास का होईना, जर घाई असली धावपळ जर असेल तर 1 घंटा का होईना पण आवर्जून ज्यांची उपस्थिती असते. आज तर पूर्ण वेळ काढूनच ते आलेले आहेत. अगदी पुण्यावरून दरवर्षी आपल्या या ज्ञान यज्ञासाठी येतात. मला वाटतं त्यांच्या भूमीतही ते जाते, जन्मभूमीतही जातात की नाही मला त्याची शंका आहे. पण न चुकता गोविंदपूर गावामध्ये ज्यांची एंट्री असतेच जागराच्या दिवशी, असे आम्हा सर्वांचं अत्यंत लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय आमचे जगन्नाथ सेठ शिंदे. आवर्जून फार मोठं व्यक्तिमत्व आहे पण आम्हा सगळ्या मित्रमंडळींच्या प्रेमास्तव त्यांना नाही म्हणता येत नाही. ना म्हणू नये धनंजया जियापरी अशी अवस्था आहे. त्याचबरोबर असं म्हणतात, ज्या वेळेला शुकदेव भगवान कथा करत होते, श्रीमद भागवताची कथा, शुकदेव भगवान कथा करायचे आणि मग सुखदेव भगवान कथा करायला लागले की मग स्वर्गातली गंधर्व
गायन करण्यासाठी यायचे आणि गायन करण्यासाठी स्वर्गातले गंधर्व येत होते. अर्जुन जो होता ना, जो अर्जुन, तो राग रागिण्याचा जाणकार असायचा. तो अर्जुन राग रागिने छेडायचा आणि पखवाज वाजवण्यासाठी त्या काळामध्ये तिथं त्या सभेमध्ये, त्या कथेमध्ये, त्या हरिकथेमध्ये इंद्र यायचा वाजवायला, इंद्र. पण खरं सांगेल सज्जन हो, मला जर स्वर्गातून इंद्र आला आणि इंद्राने ऑफर केली ना, मी तुमच्या कीर्तनात पखवाज वाजवायचा आहे मला, मी म्हणेन इंद्राला तू तिकडच कोपऱ्यात बस, आमचे भरत महाराज इथे. नाही गरज आम्हाला इंद्राची. अरे इंद्राला सुद्धा लाजवेल असा पखवाज वादक आमचा भरत महाराज. हो, आमचे जीव की प्राण आहे सगळ्या महाराज मंडळीचे. काय वाजवतात महाराज, अगदी बेभान होऊन, बेधुंद होऊन. त्यांचं शर्ट जर वाजवणं झाल्यानंतर पाहिलं ना तर पूर्ण ओलं झालेलं असतं, अगदी जीव वतून त्याच्यामध्ये. आणि मी जेवढ्या दिवसापासून त्यांचं पखवाज ऐकतोय, पण असं मला कधी दिसलं नाही की ते तेच चक्रधार पुन्हा पुन्हा वाजवतात. असं नाही, चालू अनागत चक्रधार ते तयार करतात. रनिंग मध्ये चालू ते तयार करून वाजवतात. एवढं सोपं काम नाही. त्याच्यासाठी विशेष सद्गुरूची कृपा आणि सरस्वती मातेची कृपा लागते. विठ्ठला 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 विठ्ठला. त्याचबरोबर आमचे आदरणीय मृदंग सम्राट रघुनाथजी महाराज माने, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे चिंचोलीवरून आलेले नंदूभाऊ, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर ज्यांची गोड कीर्तनाची सेवा आपण ऐकलेली आहे, आपल्या गोविंदपूर गावावरती नितांत प्रेम ज्यांचं आहे, असे आपलं सगळ्यांचं श्रद्धास्थान आदरणीय विष्णूजी महाराज गिरी महाराजही आज या ठिकाणी उपस्थित आहेत. दरवर्षी फक्त आमचे आगमाग कीर्तन या सप्ताहामध्ये असतात, पण कधी भेटच होत नाही. ते कीर्तन करून निघून जातात आणि नंतर आमचा कधीतरी नंबर येतो. पण आज आमचं परम भाग्य, ही सगळी मंडळी उपस्थित आहे. इकडे सर्व टाळकरी मंडळी, आपल्या गावातील सर्व आदरणीय रामोजी भाऊ आहेत, आदरणीय महाराज, ही सगळी महाराज मंडळी गावातील सर्वांच्या चरणी विनम्र भावे वंदन करतो. गोड अशी साऊंड सिस्टम आहे, दरवर्षीच असते ना. वा, अत्यंत सुंदर, अत्यंत गोड, इतकी गोड की अगदी टाचन पडली तरी आवाज येईल एवढी सुंदर साऊंड सिस्टम आहे. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आणि विशेष या वर्षी आदरणीय आमचे अशोक महाराजांनी आपल्या या नाम सप्ताहाची मेजवानी, ही पर्वणी आपल्याला या वर्षी या 7 दिवसामध्ये जी आपण अनुभवली, जो आनंद आपण उपभोगलाय, तो आनंद आपल्याला इतर दिवसामध्ये सुद्धा वर्षभर त्या आनंदाची अनुभूती घेण्यासाठी म्हणून आवर्जून महाराजांनी औरंगाबाद वरून या ठिकाणी मराठी हॉटस्पॉट नावाचं चॅनल, युट्यूब चॅनल इथं बोलवलंय. त्यामध्ये त्या चॅनलचे ऑपरेटर आमचे नितीन भाऊ, तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. चांगले फोटो काढा आणि चांगली शूटिंग घ्या. हा, चांगलं दिसलं पाहिजे. विठाला विठाला. हो, तुम्ही सर्व रसिक श्रोते सज्जन हो, आपल्या गावातून आलेले, परगावावरून आलेले, चिंचोली, नागरगाव आदी करून या सर्व गावावरून आलेली मंडळी, सर्व भक्त बांधव तथा भक्तिमती मातांच्या चरणी विनम्र भावनेने वंदन करतो आणि कीर्तन सेवेकडे वळतो. विठाला हो, स्वर वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने, गायनाचे एवढे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. या अभंगाच्या माध्यमातून सज्जन हो, श्री तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे मागणी करतायत. आजचा दिवस मागणीचा आहे, मागणीचा दिवस आहे. काल्याच्या पूर्वसंध्येचा दिवस असल्यामुळे इतर कोणताही अभंग घेऊन चालत नाही. त्यातली त्यात ज्या ठिकाणी 200 वर्षापेक्षा जास्त वर्षाची परंपरा, 200 सव्वा 200 पेक्षा जास्त वर्षाची परंपरा ज्या गावात कीर्तनाची आहे, अशा गावामध्ये तरी लाईन सोडून नाही चाललं पाहिजे.
लाईनीतच चालावं म्हणून आजचा दिवस मागणीचा असल्या कारणानं अभंग मागणीचा घेतलेला आहे सज्जन हो. श्री तुकोबाराय या अभंगामधून मागणी करतात आणि मागण्याचा अधिकार आहे तुकोबारायांचा. कारण मागणीचा अधिकार त्यालाच असतो सज्जन हो ज्यानं सेवा केली आहे. आजचा दिवस मागणीचा आहे. 7 दिवस ज्यांनी ज्यांनी जशी जशी सेवा केली, ज्यांना ज्यांना जशी जशी या ज्ञान यज्ञामध्ये सेवा घडली आहे त्या त्या प्रत्येक व्यक्तीला भगवंताकडे मागण्याचा अधिकार आहे. बघा, प्रत्येकाला मागण्याचा अधिकार आहे. आणि ज्यानं सेवाच केली नाही आणि मेवा मागण्यासाठी हात पुढे करतो, महाराज म्हणतात धिक्कार आहे त्याच्या जीवनाला. न करीता सेवा मागे जो उशारा, न करीता सेवा मागे जो उशारा, दया भजित खोराला नाही, दया भजित खोराला ज्याने जीवनामध्ये सेवाच केली नाही, महाराज म्हणतात त्याला मागण्याचा अधिकार नाही, तो मागू शकत नाही. आणि जर मागण्यासाठी सेवा न करता हात पुढे केला तर तुकोबाराय त्याला फटकारताय, तया फजित खोरा लाज नाही. ज्यांनी ज्यांनी सेवा केली ना त्यांना मागण्याचा अधिकार असतो. संप्रदायाची परमार्थाची सेवा जर केली ना सज्जनांनो, भगवंताची सेवा केल्यानंतर त्या सेवेचा मोबदला मागण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो. माझ्या तुकोबारायांच्या जीवनामध्ये खूप सेवा झाली. यावत आयुष्य तुकोबारायांनी सेवा केली परमार्थाची, आणि तुकोबारायांनी तो अधिकार प्राप्त करून घेतला, मागण्याचा अधिकार प्राप्त करून घेतला. पण बघा सज्जन हो, हीच खासियत आहे. मागण्याचा अधिकार प्राप्त झालेला असताना देखील माझे संत भगवंताकडे कधीच काही मागत नाहीत. एक भक्त भगवंताला म्हणतो, देवा मी फकीर आहे, मी साधू आहे. मी फकीर असल्यामुळे मागून मधुकरी मागून भिक्षा मागून माझा उदरनिर्वाह करणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. पण मी नाही मागू शकत देवा. तो भक्त भगवंताला म्हणतो, देवा माझा मागण्याचा अधिकार जरी असला तरी मी मागू शकत नाही. त्याचं कारण असं आहे, तो भक्त म्हणतो की हे देवा, जर मी मागितलं, मी तुझा आहे, मी तुझा आहे, तुझा होऊन राहतोय. आणि तुझा होऊन राहत असल्यामुळे मी जर दुसऱ्याच्या समोर कोणाच्या तरी हात पसरवले तर माझी लाज नाही. नाही नाही नाही, हे जमणार नाही देवा. जरी एखाद्या वेळेला
हुकून चुकून माझ्या परिस्थितीमुळं माझ्याकडून मागण्याची चूक होऊ शकेल, पण देवा माझी नम्र विनंती तुला, तू देण्याची चूक मात्र कधी करू नको. माझी कळकळीची विनंती आपल्या सर्वांना सज्जन हो, भक्तीच्या मोबदल्यामध्ये भगवंताकडे कधी काहीच मागायचं नाही. जी सच्ची भक्ती, सच्चा परमार्थ आपल्या स्वतःसाठी जो करतो ना, त्याचा मोबदला कधी देवाकडे नाही मागायचा. कारण भक्त कधी भगवंताकडे मागत नाहीत. भक्त भगवंताला म्हणतात की हे देवा, की मैं अगर मांगू तुझे पर तुम न देना कुछ मुझे, वरना आशिक नहीं मजदूर हो जाऊंगा मैं. हे देवा, जर मागण्याची चूक माझ्याकडून झाली ना, आणि तू जर मला दिलं, तर मी माझं आणि तुझ्या दोघांमधलं आपलं जे देव आणि भक्ताचं नातं आहे, ते नातं समाप्त होईल आणि एका मालक मजदुराचं नातं तुझ्यात आणि माझ्यामध्ये तयार होईल. म्हणून देवा तू देऊ नको, कारण मला माहिती आहे मागणं फार वाईट आहे. भक्त कधी मागत नाहीत सज्जन हो. किती वाईट आहे मागणं. मांगन मरण समान है, ना मांगो कोई भीख, मांगने से मरना भला, यह सद्गुरु की सीख. मागणं वाईट आहे. मागण्यापेक्षा मी मरायला तयार होऊ देवा, पण तुझं म्हणून दुसऱ्याच्या समोर हात नाही पसरवणार. जे काही आमच्या प्रारब्धवश आम्हाला जे मिळेल ना, त्याच्यात आम्ही स्वीकार करू. आम्ही असं बळच ओढून घेण्याचा प्रयत्न नाही करणार. ना मांगे सो दूध बराबर, मांग लिया सो पानी. ना मांगे सो दूध बराबर, मांग लिया सो पानी, और छीन लिया सो खून बराबर, कबीर बोले वाली. कबीरदासजी म्हणतात, बिना मागता जे काही मिळेल ना, त्याच्यामध्येच आम्ही आनंदी आहोत. देवा नाही मागणार आम्ही तुला. संत कधी भगवंताकडे आपल्या भक्तीचा मोबदला नाहीत मागत सज्जन हो. कितीही बिकट परिस्थिती येऊ द्या, केवढी वाईट दिवस आले तरी संतांनी नाही मागितलं माझ्या सज्जन हो. मागण्याचा अधिकार असतो, तरीही नाही त्या अधिकाराचा उपयोग नाही केला. रामायणातला गोड प्रसंग आहे. श्री भरतजी महाराज ज्या वेळेला भगवान रामजीकडे जातात भेटण्यासाठी चित्रकूटाकडे, जात असताना मध्येच त्रिवेणी संगम प्रयागराज लागतं. त्या प्रयागराज तीर्थक्षेत्राकडे गेल्यानंतर, तिथे स्नान केल्यानंतर तिथला विधी आहे की माणसानं त्या प्रयागराजाकडे काहीतरी मागायचं असतं. आणि ते प्रयागराज एवढं उदार दातृत्व आहे, प्रत्येक माणसाची इच्छा आणि अपेक्षा पूर्ण करत आहे. त्या प्रयागराज तीर्थावर गेल्यानंतर भरत महाराज गेले, स्नान केलं भरतानं, आणि भरत महाराज काहीच न मागता तसंच निघाले. त्या वेळेला एक आपल्या दारातून एक सच्चा साधू, एक सच्चा भक्त, भगवत भक्त आपल्या दारातून विनमुख चाललेला आहे. हे त्या तीर्थराज प्रयागराजाला ते सहन नाही झालं. विनम्र भावाने प्रगट झाले, हात जोडले भरत महाराजासोबत प्रयागराज तीर्थाने, आणि विनंती करू लागले की भरत महाराज, तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा. अहो, जर तुम्ही माझ्या दारातून विनमुख गेला तर माझ्या दातृत्वाला काय किंमत राहणार आहे. काहीतरी मागा तुम्ही, मला मागा तुम्ही. भरतानं अगोदर तर नकारच दिला, पण जेव्हा प्रयागराज तीर्थानं खूपच विनंती केली, त्यावेळेला सज्जन हो भरतजी महाराज मागतात. तुम्हाला आम्हाला जर कोणी काही मागायला लावलं तर आपण काय मागू, आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी आपण मागू. पण माझ्या भरतानं या जगातल्या कोणत्याच गोष्टी मागितल्या नाही. भरतजी म्हणतात, धर्मनार्थन कामरुची गतिवच हम निर्वाण, धर्मनार्थन कामरुची गतिवच हम निर्वाण, जन्म जन्म अतिराम
कामरुची गतीन चहवली जन्म जन्म रती राम पद वरदानुन मला धर्म नको, अर्थ नको, मला कामना देखील नाही. द्यायचंच असेल तर एकदा जन्म जन्म रती राम पद यह वरदानुन सीता चरणारती मोरे सीताराम चरणारती मोरे अनुदिन बड़ाई अनुग्रह मोरे सीताराम चरणारती मोरे. हो नको, काही नको, द्यायचंच असेल तर मला भगवंताच्या चरणावरचं प्रेम द्या. बाकी या जगातल्या वस्तू माझ्या संतांनी कधी देवाकडे मागितलं नाही सज्जन हो. कारण संतांना माहितीये हात पसरी जिने दिगचाचे, हात पसरी जिने दिगचाचे, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिने धिगट्याचे. तुकोबारांना माहितीये हात पसरवणं, कोणाच्या समोर तरी काहीतरी मागण्यासाठी हात पसरवणं म्हणजे त्या जीवनाला धिक्कार आहे. पण तरी देखील सज्जन हो माझे तुकोबाराय भगवंताकडे मागतायत. तुकोबाराय स्वतः होऊन तर मागतच नाहीत. भगवान परमात्म्याला वाटलं या तुकोबारायांच्या सेवेतून आपण उतराई व्हावं. तुकोबारायांच्या सेवेचं ओझ भगवंताच्या मस्तकावर एवढं झालं आणि देवाला वाटलं आपण हलकं झालं पाहिजे, तुकोबारायला आपण काहीतरी दिलं पाहिजे. म्हणून वारंवार भगवान परमात्मा तुकोबारांना विनंती करतायत की महाराज तुम्ही काहीतरी मागा. मागण्याची आस काही मुखाकडे, मागण्याची आस काही मुखाकडे, तुला मागण्याची आस आहे मुखाकडे, मागण्याची आस आहे जरा लक्ष द्या त्यांच्याकडं. त्यांच्याकडे नका देऊ, 4 जण आहेत यांच्याकडे लक्ष द्या, एकुलती एक आहे तिकडे. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडी मनोरथ. तुकोबारांना विनंती करतायत भगवान परमात्मा मागण्यासाठी सज्जन हो. ऐका, तुकोबारा भगवंताकडे भगवंताच्या आग्रहा खातर प्रेमा खातर मागण्यासाठी तयार होतात. मागतायत तुकोबारा. आता तुकोबारा या अभंगामध्ये मागणी करतात, मागतात सज्जन हो. म्हणजे मागणारा जो व्यक्ती असतो
असतं बघा, मागणारा म्हणजे कोण? घेणारा. घेणारे तुकोबर आहे, देणारा परमात्मा आहे. आता व्यवहाराचा जर आपण विचार केला तर घेणारा माणूस मोठा असतो की देणारा माणूस मोठा असतो? तात्या, देणारा मोठा आहे, घेणारा माणूस मोठा नाही. देणारा मोठा असतो, देणारा. त्याचं कारण आहे, घेणाऱ्याचे हात खाली असतात आणि देणाऱ्याचे हात वर असतात. हात म्हणण्यापेक्षा घेणाऱ्याचं स्थान खाली असते आणि देणाऱ्याचं स्थान वर असते. पहा, समुद्र घेण्याचं काम करतो म्हणून समुद्राचं स्थान खाली आहे आणि ढग देण्याचं काम करतात म्हणून त्यांचं स्थान वर आहे. विठाला मग काहींच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होईल, मग तुकोबारा जर मागणारे असतील, घेणाऱ्यातले तुकोबारा असतील, तर तुकोबाऱ्यांचं स्थान वरच नाही, तुकोबाऱ्याचं स्थान खालच आहे असं म्हणतील काही माणसं. पण माझ्या तुकोबाऱ्यांचं स्थान घेणारे जरी असले तरी ते खालचं नाही बरं का. त्याचं कारण असं आहे, जी माणसं स्वार्थासाठी घेतात, जी माणसं स्वार्थासाठी घेतात ना सज्जन हो, त्यांचं स्थान खाली जात असतं. आणि जी माणसं परार्थासाठी, जगत कल्याणासाठी हात पुढे करतात, त्यांचं स्थान वरती असतं. मला सांगा तात्या, तुमचं पूर्ण नाव मला सांगा, बोला, सगळं सांगा, लाजू नका अजिबात. सगळ्यांना माहिती पण तरी तुम्ही सांगा. हा बर, मला माहिती तुम्ही पुरणार नाही तात्याची सगळी वंशावळ सांगायला. हा, विश्वनाथ दादाराव गवते, तात्यांच्या वडिलांचं नाव दादाराव आहे. तात्या दादारावजीच्या त्यांच्या वडिलाचं नाव म्हणजे तुमच्या आजोबाचं सांगा, कुंडलिक. मला तर तुमच्या पंजोबाचं सांगा. येईन तुम्हाला जरी नाही आलं तात्या, आणखी जर कोणाला विचारलं तर त्यांना माहिती असणार आहे त्यांच्या पंजोबाचं नाव. पंजोबापर्यंत प्रत्येकाला आपले नाव माहिती असते. जास्त नाही माणूस ध्यानात ठेवू शकत, फक्त पंजोबापर्यंत माणसं ध्यानात ठेवतात. आपली वंशावळ आपल्या पंजोबापर्यंत लक्षात राहते सज्जन हो. हा, पंजोबापर्यंत लक्षात राहते. आज माझ्या ज्ञानोबाऱ्यांना, माझ्या तुकोबाऱ्यांना जाऊन आज 700 वर्ष, ज्ञानोबाऱ्यांना जाऊन 700 वर्षाचा काळ निघून गेलाय. 700 वर्षानंतर आज 10 वर्षाच्या एखाद्या लेकराला विचारा, करे दादा तुला ज्ञानोबाराय माहितीये? ते म्हणतं हो माहितीये. काय नाव त्या ज्ञानोबारांच्या वडिलाचं नाव? ते लगेच सांगतं विठ्ठलपंत. संपूर्ण ज्ञानोबारांचं चरित्र आज या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे सज्जन हो. माझ्या तुकोबारांचं चरित्र, जीवन चरित्र प्रत्येकाला माहिती आहे. त्याचं काय कारण आहे? या माणसाने मागितलं सज्जन हो या लोकांनी, पण स्वतःसाठी नाही, जगासाठी मागितलं, जगासाठी. म्हणून त्यांचं स्थान वरचं स्थान आहे. संतांनी म्हणावं माझ्या ज्ञानोबाराबद्दल, लहान नाही, ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानोबारांचं स्थान सांगितलं मोठेत मोठे. तुकोबारांबद्दल काय काय शब्द? तुका आकार
असतं, मागणारी व्यक्ती लहान असते, देणारी व्यक्ती मोठी असते, देणाऱ्याचं स्थान उंच असतं. पण माझ्या संतांचं स्थान मागून सुद्धा खाली नाही राहिलं. आपण जीवन जगतो सज्जन हो, आपण मागतो या जगामध्ये, आपणही प्रपंचामध्ये जागोजागी हात पसरवतोय, पण आपल्या स्वार्थासाठी. जर या जगामध्ये माझ्या ज्ञानोबासारखं, माझ्या तुकोबासारखं जर उंच शिखरापर्यंत पोहोचायचं असेल ना सज्जन होतं, त्याच्यासाठी हेतू आपला उदात्त असला पाहिजे. जी माणसं पायाकडे बघून खाली बघून चालतात ना, ती माणसं मोठी होत नसतात. छोटी सोच और पैरों की मोच इंसान को कभी आगे बढ़ने नहीं देती. माणसाची वैचारिक लेवल ग्रेट असली पाहिजे. स्वतःसाठी स्वतः कोणीही जगतंय सज्जन हो या जगामध्ये, पण जगायचंय ना आपल्याला तर असं जगलं पाहिजे की या विश्वाच्या पटलावर आपलं कुठे ना कुठे तरी नाव अधोरेखित झालं पाहिजे. जन्माला आल्यानंतर कोणत्या परिवारात आणि कोणत्या कुटुंबात जन्माला यायचं ते आपल्या जरी हातात नसलं, पण या जगात जन्माला आल्यानंतर आपल्या कर्तृत्वाने हिमालयासारखं शिखर गाठणं हे मात्र प्रत्येकाच्या हातात असते. कबीरा जब हम पैदा हुए, जब हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हंसे जब रोए. असं या जगामध्ये जगायचं सज्जन हो. माझ्या ज्ञानोबारा तुकोबारासारखं मोठं म्हणून जगलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला हो, मागून सुद्धा माझे संत लहान नाही राहिले, त्यांचा स्थान खालचं नाही राहिलं. मागितलं संतांनी सुद्धा. जर आपण आपल्या स्वतःसाठी आणि प्रपंचातल्या वस्तू जर मागितल्या तर ती मागणी मागणी ठरत असते, आणि दुसऱ्याच्या कल्याणासाठी जर आपण मागितलं ना तर ती मागणी मागून सुद्धा मागणी ठरत नाही. जसं मधुकरीचं अन्न जर आपण खाल्लं, भिक्षेचं अन्न मागून खाल्लं, तर ते अन्न खाऊन सुद्धा माणूस त्याचा नित्य उपवासी ठरत असतो. भिक्षाहारम निराहारम. भिक्षेचं अन्न खाऊ नये माणूस माणसाच्या जीवनामध्ये जसा उपवास घडत असतो, तसं मागणी परार्थासाठी केलेली मागणी करून सुद्धा ती मागणी ठरत नाही. विठ्ठला एक तर दुसऱ्यासाठी मागावं, मागायचीच वेळ आली तर दुसऱ्यासाठी मागावं. आणि जर स्वतःला जर मागायचं असेल तर भौतिक पदार्थाची मागणी न करता त्या मागणीमध्ये ज्या योगाने भगवान परमात्मा आपलासा होईल अशी मागणी मागावी. भगवान परमात्म्याने तुकोबारांना विचारलं, महाराज बोला काय हवंय तुम्हाला, काय देऊ मी तुम्हाला, सांगा. तुमच्या उपकारातून उतराई होण्यासाठी मी काय करू सांगा. तुकोबाराय म्हटले, देवा जर तुम्ही देणारच असाल, माझी इच्छा, माझी आकांक्षा, माझ्या मनोकामना जर तुम्ही पूर्ण करणारच असाल देवा, तर बस बाकी काहीच इच्छा नाही माझ्या जीवनामध्ये. सदैव वैष्णवाची संगती व्हावी एवढीच
जोरदार टाळ्या होऊ द्या यांच्यासाठी सगळ्यांसाठी एकदा. क्या बात आहे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. भगवान परमात्मा तुकोबारांना काहीही द्यायला तयार होते. तुकोबारांना भगवान परमात्म्यानं म्हणावं बोला काय देऊ सांगा. मागा तुकोबार आहे मागायला वेळ लागेल द्यायला वेळ लागणार नाही. बोला महाराजांनी म्हणावं देवा काहीच नको मला. नको वैकुंठीचा वास नाही. वैकुंठ नको वैकुंठ नको. इंद्रपदाधिक भोग म्हटले नको तेही नको. वैकुंठही नको. काय करायचं त्या वैकुंठाला जाऊन. वैकुंठी जाऊन काय बा करावे उगाची बैसावे मौन रूप. तिथं मौन धारण करणं आम्हाला जमणार नाही देवा. इथं आमची वाणी आम्हाला आमच्या कंट्रोल मध्ये नाही. इथपर्यंत आमचं भजन चालतंय. माझी मागणी तुझ्या नामस्मरणाशिवाय आम्ही नाही राहू शकत. म्हणून आम्हाला वैकुंठ सुद्धा नको. आणि त्या वैकुंठात आहे तरी काय. वैकुंठ पोपट जुनाट झोपडी. त्या जुनाट झोपडीमध्ये आम्हाला कशाला पाठवतो. नको देवा आम्हाला बाकी काहीच नको. आम्ही आहेत त्या जागेवर चांगले. फक्त एक कर. आमची एकच विनंती. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. देवा वैकुंठाला पटून काय आमच्या जीवाला सुख मिळणार आहे का. अरे आमच्या सुखाचा जर विचार करायचा असेल तुला तर आमचं सुख कशामध्ये. तुकोबाराने म्हणावं वैष्णवाच्या संगतीमध्ये. वैष्णवाची संगत आम्हाला दे देवा. चांगल्याची संगती आम्हाला दे. वैष्णवांची दे. कारण संगती जर करायची संगतीशिवाय माणूस राहू शकत नाही. बघा जगातला असा कोणताच माणूस नाही जो संगतीशिवाय राहू शकतो. प्रत्येकाला संगती करणं हे क्रमप्राप्त आहे. जर संगतीशिवाय माणूस राहू शकत नसेल संग जर करावाच लागत असेल सज्जन हो तर त्या संगतीचे दोन प्रकार आहेत. एक आहे कुसंगती आणि दुसरी आहे सुसंगती. आता विसंगतीचा विचार करीत नाही कारण ती सध्या नाही. एक कुसंगती आहे दुसरी सुसंगती आहे. संगतीचा परिणाम किती भयंकर असतो सज्जन हो. माणसाचं जीवन रसातळाला नेऊन पोहोचवायचंय की माणसाच्या जीवनाला उंच हिमालयाच्या शिखरापर्यंत नेऊन पोहोचायचंय. याला कारणीभूत फक्त संगती आहे. जीवनाचं पतन करून घ्यायचंय की जीवनाला ऊर्ध्वंगत करायचंय. हे कशावर कारणीभूत आहे कशावर डिफेंड सज्जन हो. महाराज म्हणतात संगतीवर आहे. संगतीवर आपण संग कुणाचा करतो. बड़ों की संगत की तो बढ़त बढ़त जाए और गधे की संगत की तो दो दो लाता खाए.
चांगल्याची संगती करावी. जी माणसं मोठ्याची संगती करतात ना ते माणसं मोठे होत असतात बघा. जर आपल्याला आपलं स्थान उंच करायचं असेल तर संगती लय खूप महत्वाची आहे. तुळशीदासजी म्हणतात धूळ आहे धूळ. ती धूळ ज्या वेळेला वाऱ्याची संगती करते त्यावेळेला ती धूळ आकाशामध्ये उंच भराऱ्या मारते. आकाशातल्या शुद्ध हवेचा तो आनंद ती धूळ घेते. पण तीच धूळ ज्या वेळेला पाण्याची संगती करते त्यावेळेला लोकांच्या पायाखाली चिखल बनून त्या धुळीला तोडावं लागतंय. आपल्या जीवनात आपल्या स्वतःवरती डिपेंड आहे. माझे तुळशीदासजी वर्णन करतायत. गगन चढई रज पवन प्रसंगा कीचहि मिलाही नीच जल संगा. गगन चढई वाह असं गगन चढई रज पवन प्रसंगा कीचहि मिलाही नीच जल संगा. संगती चांगल्याची असावी सज्जन हो. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.